आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा। पालकांनो, सावधान सावधान सावधान। आज तळोजा फेज 1 आणि फेज 2 येथील बजाज इंटरनॅशनल स्कूल, वेस्ट हिल स्कूल, अर्कम स्कूल व ओशियन ब्राइट स्कूल व कळसेकर स्कूल यांच्या स्कूल समोर अनधिकृत शाळा असल्याचे बॅनर लावण्यात आले। पालकांनो, सावधान। तळोजा येथील काही समाजसेवकांनी रायगड शिक्षणाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली होती की तळोजा परिसरामध्ये बेकायदेशीर व अनधिकृत अशा शाळा चालवल्या जात आहेत। या शाळांकडे सरकारकडून कायदेशीर परवानगी नसताना सुद्धा या बेकायदेशीर शाळा चालवल्या जात आहेत। याविषयी वारंवार लेखी निवेदन देण्यात आले होते, परंतु या शाळा सुरूच असल्याचे दिसून येत आहे। त्यामुळे परिसरातील विद्यार्थ्यांचे भविष्य खराब होत असल्याचे काही पालकांचे म्हणणे आहे। तेव्हा अशा शाळांवर सक्त कारवाई करावी। या अर्जाची दखल घेत शिक्षणाधिकाऱ्याने चौकशी करून संबंधित शाळांना नोटीसही देण्यात आल्या होत्या। तथापि पोलीस स्टेशनच्या माध्यमातून या 5 शाळांवरती कारवाई करण्यात आली होती। शाळेवर FIR ही दाखल करण्यात आला आहे। त्याच अनुषंगाने आज शाळेच्या परिसरामध्ये दिनांक 24 मार्च 2026 रोजी गटशिक्षणाधिकारी सकपाळ शाहू यांच्या सूचनेनुसार केंद्र प्रमुख ठाकूर मॅडम यांनी तळोजा फेज 1 आणि फेज 2 येथील बजाज इंटरनॅशनल स्कूल, वेस्ट हिल स्कूल, अर्कम स्कूल व ओशियन ब्राइट स्कूल व कळसेकर स्कूल या स्कूल समोर अनधिकृत शाळा असल्याचे बॅनर लावण्यात आले असून पालकांना आवाहन करण्यात आले आहे की या सर्व शाळांमध्ये पालकांनी आपल्या पाल्यांचे प्रवेश घेऊ नयेत। अशा प्रकारच्या सूचना फलक लावण्यात आल्याचे दिसते आहे। यावेळी अधिकाऱ्यांशी बोलताना माहिती दिली की काही दिवसांमध्येच या शाळेवर विविध प्रकारच्या कारवाई करण्यात येतील। त्यामुळे परिसरातील नागरिकांनी या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ नये आणि विद्यार्थ्यांनी घेऊ नये। त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान जे होणार आहे ते टळेल। यावेळी पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले। ते म्हणाले, अशा बेकायदेशीर आणि कुठल्याही प्रकारचा शासकीय परवाना नसतानाही शाळा चालवतात कसे काय? त्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते। त्यामुळे अशा अनधिकृत शाळा बंद करणे गरजेचे आहे। बोर्ड पाहिल्यानंतर शॉकिंग गोष्ट आहे ते, कारण माझी मुलगी आता 2 वर्ष झाले इथेच आहे। दुसऱ्या मुलीचं इथंच ॲडमिशन घेतलेलं आहे। आता हे बोर्ड पाहून आता त्यांना उद्या आम्ही विचारू की काय बाबा ह्याच्यानंतर कारवाई काय आहे तुमची स्कूलची, किंवा परवाना आहे नाही असलं तर मग आम्ही पालक सगळे मिळून ती कारवाई करू त्याच्यावरती, कारण आम्ही पुढच्या भविष्यासाठी मुलींना इथं टाकलेलं आहे। पनवेल आणि नवी मुंबई व रायगडच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आदर्श लाईव्ह न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट। न्यूज व लाईव्ह साठी संपर्क करा 9619 880095 आणि 9653 119523।